किंवा कीर्तनकार जो गायन करतो त्यांचं काम आहे वानावे म्हणजे सांगणे आणि ऐकावे त्याची सतत ते ऐकलं पाहिजे. त्यांना आपला नक्कीच उद्धार होईल. आपला या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून नक्की आपली सुटका होईल. आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल निसंशय. पण त्याच्यानंतर महाराज म्हणतात संत असे आहेत या जगामध्ये फक्त संत उदार भरल्यानंतर भांडार. त्यांच्याशिवाय या जगामध्ये आपले मनोरथ पूर्ण करण्याची क्षमता इतर कुठेही नाही. म्हणून महाराज म्हणतात एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ येणे साधते साधने तुटते भवा. आपला उद्देश फक्त शुद्ध असायला पाहिजे. ज्यांचा उद्देश शुद्ध होतं ज्यांचं आयुष्य परमार्थ करता होतं त्यांचा सोहळा होतो. आणि तुमचा आमचं तेरवळ होणार नाही याची शाश्वती नाही. म्हणून प्रत्येकाच्या चरणी एकच आहे लागून या पाया विनवितो सकडा कनटाडी मुखी बोला नाम विठ्ठल विठ्ठल मना वेडो वेडा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा स्वर्गात नाही. हे फक्त भाग्य तुम्हाला आपल्याला लाभलं. हे भाग्य आपल्याला लाभलं. आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि याच जीवनातून आपण मुक्त झाला पाहिजे. ज्ञानेश्वर तरुण आणि तडफदार अशा प्रकारचे महाराज अतुलजी महाराज शेगाव महाराजांच्या शेगावमध्ये जे वास्तव्य आहे त्याचप्रमाणे आळंदीला देखील त्यांचं शिक्षण सुरू आहे. पुढील जीवनामध्ये त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो अशी मी सद्गुरू रामचरणदास महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. महाराज आपण या ठिकाणी आलात. सुंदर अशा प्रकारे या अभंगाद्वारे विवेचन केलं. त्याबद्दल सद्गुरू समर्थ रामचरणदास महाराज या पुण्यतिथी उत्सव समितीतर्फे मी आपले आभार मानतो. आणि उद्या सकाळी काकडा होईल. काकड्यानंतर 1 ते 4 भागवत होईल आणि हरिपाठाची वेळ 5 ते 6 आहे. 5 ते 6 या वेळेमध्ये हरिपाठ होईल आणि रात्री ठीक 8 वाजता 8 ते 10 या वेळेमध्ये हरिभक्त परायण विकास महाराज जायभाई माऊली वारकरी शिक्षण संस्था देऊळगाव राजा या महात्म्याचं या ठिकाणी कीर्तन होईल. सर्वांनी या कार्यक्रमाला हजर राहण्याची कृपा करावी. महाराज मी आपले पुनश्च या ठिकाणी क्षमा मागतो. आणि आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आमचे नाना पार्क समितीतर्फे हरिभक्त परायण राजकुमार नागरे सर हे महाराजांचा सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरू समर्थ रामचरणदास महाराज की काय म्हटलं मी किती पाव वेळ सध्या 2 पार आहेत आणि टोंगळ्यापासून त्यांचा पाय तोडावा लागला. जांभोऱ्यातील सर्व समाजप्रिय बांधवांनी आणि जे उदार होते त्यांनी महाराजांच्या पायाचा सर्व खर्च केला. गरीब परिस्थिती आहे अशा प्रकारे तरी देखील त्यांना किती वेदना होत असतील. पायाला दुसरा पाय हे केलेला जोडलेला आहे. वेदना होत असतील तरी देखील ते 2 तास उभे होते बरं का. आणि त्याबद्दल थोडं कौतुक करा. टाळ्या वाजवून त्यांना आणि महाराजांचा सत्कार या ठिकाणी आमच्या श्री संत गजानन महाराज टाळकरी संघटनेतर्फे आमचे उत्कृष्ट मृदंग वादक जे आपल्या परिसरामध्ये ज्यांना आम्ही मृदंग केसरी असं म्हणतो ते हरिभक्त परायण जनार्दन महाराज हे महाराजांचा सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तुकाराम तुकाराम तुकाराम
कमी अधिक झालं असेल तर आपण सगळे महानुभव आपलंच लेकरू समजून माफ करा. काही चांगलं वाटलं असेल तर नक्की त्याचा अंगीकार करा. न्यूनते सर ते अधिक ते करून घ्यावे तुम्ही ते विनवित असतो. पायाच्या प्रसादी काही बडबडलो शेष मजा क्षमा करणे संती नवे अंगीकार युक्ती. तुका म्हणे पायीची वाहन पायी बरी, म्हणून एवढंच बोलतो. तुम्ही सगळ्यांनी मनपूर्वक ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार मानतो. सगळ्या सातकरी मंडळींचं सुद्धा वेळेचा अभाव आणि उत्तम नियोजन, सरळ शब्दामध्ये म्हटलं तर टाइमाचं एकदम कन्फ्युज असंच पाहिजे. तर काही सांगायचं राहून गेलं, जर महाराजांनी संधी दिली तर पुढल्या वर्षी त्याच्या पुढे कधी सुधारणा करू स्वतःमध्ये, आणि जर सेवेची संधी मिळाली तर पुन्हा आपण सेवा करू. तिथे नक्कीच एवढंच बोलतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. विठ्ठल लवकर या. Thank you.